लोकसत्ता यशस्वी भव मध्ये मी विवेक चव्हाण आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या भागामध्ये आपण अंकगणितीय श्रेणी या भागामधला काही घटकांचा अभ्यास आपण केला आहे। त्यापुढे भूमितीय श्रेणी हा जो भाग आहे या भागामधला काही अभ्यास आज आपण करणार आहोत। मित्रांनो, तुम्ही यशस्वी भवच्या लेखामध्ये अंकगणितीय श्रेणीच्या नंतर भूमितीय श्रेणी या घटकाच्या संदर्भामधली काही माहिती पाहिली असेलच। त्यामध्ये भूमितीय श्रेणीची व्याख्या दिलेली आहे, कृपया ती आपण पाहून घ्यावी। भूमितीय श्रेणी याच्या व्याख्येमध्ये आपणास माहित आहे की दिलेल्या क्रमिकेमधील कोणत्याही दोन क्रमागत पदांमधलं गुणोत्तर जे आहे ते गुणोत्तर समान असतं आणि त्याच्यावरूनच आपल्याला भूमिती श्रेणी ओळखता येते। भूमिती श्रेणीच्या संदर्भामधली काही उदाहरणे आपण आज अभ्यासूया। उदाहरण क्रमांक 1 पहा। उदाहरण पाहण्याच्या अगोदर आपल्याला भूमितीय श्रेणीचे सामान्य रूप हा घटक माहित असणं गरजेचं आहे। त्यासाठी भूमितीय श्रेणीचं सामान्य रूप म्हणजे काय ते या ठिकाणी दिलेलं आहे। a r चा वर्ग ar चा घन अशा पद्धतीनं ती एक क्रमिका पुढे चालू राहते। त्याचबरोबर भूमितीय श्रेणीचे nवे पद हे काढण्यासाठीचं सूत्र देखील आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। त्यासाठी सूत्र तुमच्या समोर दिलेलं आहे की tn बरोबर a r चा n वजा 1 वा घात। मित्रांनो, हे सूत्र लिहित असताना सर्वात सामान्यपणे होणारी चूक तुमच्या लक्षात येणं जास्त गरजेचं आहे। ज्या वेळेला r चा जो घातांक आहे n वजा 1 हा त्या r च्या डोक्यावरती लिहिला जाणं जास्त योग्य ठरतं, अन्यथा त्याचा अर्थ हा वेगळा होऊ शकतो। म्हणून सूत्र लिहिताना ही मात्र काळजी घेणं अत्यावश्यक आहे। त्यासाठी प्रथम एक उदाहरण सांगतो तुम्हाला। 4 12 36 या भूमितीय श्रेणीचे 6वे पद काढा असं उदाहरण आहे। यामध्ये आपल्याला अंकगणिती श्रेणीप्रमाणेच प्रथम पद, द्वितीय पद, तृतीय पद म्हणजेच T1 T2 T3 अशा पद्धतीनं पुढील पद असतात। त्यामध्ये सुरुवातीला उदाहरण सोडवताना दिलेली क्रमिका लिहिणं गरजेचं आहे आणि त्यावरून प्रथम पद म्हणजेच T1 त्यालाच आपण पुढे a असंही संबोधतो। म्हणून T1 बरोबर 4, T2 बरोबर 12 आणि T3 बरोबर 36 ही त्याच्यामधली काही पद आहेत। a बरोबर T1 आत्ताच मी आपणास सांगितलं की a आणि t याची किंमत ही समानच असते। अंकगणिती श्रेणीमध्ये देखील आपण हे अभ्यासलेलं आहे। आणि r बरोबर T2 छेद T1 बरोबर 12 छेद 4 बरोबर याचा जर आपण भागाकार केला तर आपल्याला त्याचं उत्तर जे आहे ते उत्तर 3 एवढं मिळतं। 4 1 4 4 3 12 अशा पद्धतीनं तुम्ही T3 छेद T2 T4 छेद T3 अशाही पद्धतीची पुढची पद घेऊन देखील आपल्याला r ची किंमत शोधता येते। त्यानंतर पुढे उदाहरण सोडवण्यासाठी सूत्र माहित असणं गरजेचं आहे। त्यासाठी Tn बरोबर ar चा घातांक n वजा 1 म्हणून आपल्याला 6वे पदाची किंमत काढायची आहे। त्यासाठी n ची किंमत आपण या ठिकाणी 6 एवढी घेणार आहोत। म्हणून T6 किंवा T6 बरोबर a ची किंमत वरती आपण घेतलेली आहे म्हणजेच T1 त्याची किंमत या ठिकाणी आपण 4 ही ठेवणार आहोत गुणिले r चा घातांक म्हणजेच 3 चा घातांक 6 वजा 1 कारण n ची किंमत आपल्याला 6 घ्यायची आहे। म्हणून पुढे उदाहरण सोडवलं असता T6 बरोबर 4 गुणिले 3 चा 5वा घात ही किंमत मिळते। यासाठी आपल्याला
3चा 5वा घात, 3चा 4था घात, 3चा 2रा वगैरे हे जे घातांकित किमती ज्या आहेत या काढता येणं जास्त आवश्यक आहे आणि या आपल्याला पाठीमागच्या इयत्तांमध्ये झालेला भाग आहे. म्हणून T6 बरोबर 4 गुणिले 243. या ठिकाणी 243 म्हणजेच 3चा 5वा घात याची किंमत आहे. म्हणून 4 गुणिले 243 बरोबर 972 आणि म्हणून दिलेल्या भूमितीय श्रेणीचं 6वं पद जे आहे त्या 6व्या पदाची किंमत मिळते 972. अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप उदाहरणं जर आपण सोडवलीत तर त्याच्यामधल्या चुका ज्या आहेत त्या चुका आपल्याला टाळता येऊ शकतात. दुसरं उदाहरण पहा. 3, 12, 48, 192 या भूमितीय श्रेणीचे 15वे पद काढा असा प्रश्न आहे. याही ठिकाणी फक्त बदल एवढाच तुम्हाला मी दाखवू इच्छितो की प्रथम उदाहरणामध्ये सोडविल्याप्रमाणे आपल्याला हे देखील उदाहरण सोडवता येतं, परंतु बदल हा फक्त मला तुम्हाला एकच दाखवावासा वाटतो की तो म्हणजे ज्या वेळेला r चा घातांक ही एखादी मोठी संख्या मिळते. उदाहरणार्थ या ठिकाणी पहा की T15 बरोबर 3 गुणिले 4चा 14वा घात एवढी किंमत आहे. जर त्या ठिकाणी मोठा घातांक असेल तर आपल्याला ती किंमत त्या संख्येच्या घातांकाच्याच रूपामध्ये लिहून देखील उत्तर दाखवता येतं. म्हणून भूमितीय श्रेणीचे 15वे पद जे आहे ते 15वे पद त्याची किंमत आपल्याला मिळते 3 गुणिले 4चा घातांक 14. या ठिकाणी तुम्हाला शक्य झाल्यास किंमत काढणं देखील योग्य ठरू शकतं. पुढचं उदाहरण आहे पहा. भूमितीय श्रेणीच्या n पदांची बेरीज काढण्याचं सूत्र अगोदर आपल्याला पाहावं लागेल. ते म्हणजेच Sn बरोबर a कंसामध्ये r चा घातांक n वजा 1 छेद r वजा 1. या ठिकाणी देखील आपल्याला सूत्र लिहिताना घातांकित स्थानावरती असलेला जो n आहे तो n आपण कोणत्या पद्धतीने लिहितो, कोणत्या ठिकाणी लिहितो हे पाहणं जास्त आवश्यक आहे. या ठिकाणी चूक मात्र होता कामा नये. म्हणून या सूत्रावरील काही आधारित उदाहरण आपण पाहणार आहोत. उदाहरण दिलेलं आहे की एका भूमितीय श्रेणीत r बरोबर 2 आणि T7 किंवा T7 ची किंमत बरोबर 128 तर a आणि S5 किंवा S5 याच्या किमती काढा असा प्रश्न आहे. त्यासाठी देखील सूत्र जे आहे ते सूत्र Tn बरोबर a r चा घातांक n वजा 1. त्या ठिकाणी n ची किंमत 7 ठेवून आपल्याला a ची किंमत शोधता येते आणि म्हणून T7 बरोबर a गुणिले 2 चा घातांक 2 म्हणजेच r ची किंमत प्रश्नामध्ये दिलेली आहे 2 त्याचा घातांक 7 वजा 1 म्हणजेच पुढच्या स्टेप मध्ये तो होईल 6. म्हणून T7 ची किंमत की जी आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली आहे ती 128 बरोबर a गुणिले 2 चा 6वा घात. या ठिकाणी 2 चा 6वा घात याची किंमत जी आहे ती आपल्याला 64 काढता आली पाहिजे. म्हणून 128 बरोबर a गुणिले 64 आणि 64चं जर आपण पक्षांतर केलं तर 128 छेद 64 बरोबर a म्हणजेच a ची किंमत आपल्याला सोडून मिळते 2. a बरोबर 2. आता ही a बरोबर 2 ही किंमत आपण nव्या पदांची बेरीज काढण्याच्या सूत्रामध्ये जर ठेवली तर आपल्याला पुढे उदाहरण सोडवता येणं जास्त सोपं ठरतं. म्हणून Sn बरोबर a कंसामध्ये r चा घातांक n वजा 1 छेद r वजा 1 या सूत्रामध्ये a बरोबर 2 ठेवू. म्हणून S5 म्हणजेच n ची किंमत 5 आहे म्हणून 2 कंसामध्ये 2 चा घातांक 5 वजा 1 छेद 2 वजा 1 या पदाची आकडेमोड आपण केली असता S5 ची किंमत आपल्याला काढता येते. म्हणून 2 चा घातांक 5 याची किंमत 32 ही आपल्याला काढता येणं जास्त गरजेचं. म्हणून 2 गुणिले 32 वजा 1 बरोबर छेद 1 बरोबर 2 गुणिले 31 आणि म्हणून S5 बरोबर 62 ही किंमत आपल्याला त्याच्यावरून काढता येते. याचाच अर्थ
की या भूमितीय श्रेणीमधल्या S5 किंवा पाच पदांची पहिल्या बेरीज जी आहे ती आपल्याला मिळते आहे 62. त्या पुढील उदाहरण जर तुम्हाला पाहायचं झालं तर ते पहा, एका भूमितीय श्रेणीतील nवे, 2 nवे आणि 3 nवे ही पदे अनुक्रमे A B C आहेत, तर सिद्ध करा की B वर्ग बरोबर AC. या ठिकाणी या प्रकारची उदाहरणं मात्र आपल्याला व्यवस्थित रीतीने सोडवता येणं गरजेचं आहे. त्यासाठी पाठीमागील इयत्तांमध्ये झालेला भाग देखील आपल्याला उजळणी म्हणून पाहावा किंवा विचारामध्ये घ्यावा लागतो. त्याच्यासाठी रीत दिलेली आहे. Tn बरोबर म्हणजेच nवे पद बरोबर A, 2 nवे पद बरोबर B आणि 3 nवे पद बरोबर C. nवे पद बरोबर Tn हे आपण सामान्य त्याच्या समीकरणावरून घेतलेलं आहे. म्हणून nवे पद Tn बरोबर AR चा घातांक n वजा 1 बरोबर A. 2 nवे पद T2n बरोबर AR चा घातांक 2n वजा 1 बरोबर B आणि 3 nवे पद T3n बरोबर AR चा घातांक 3n वजा 1 बरोबर C. ही अशा प्रकारची 3 समीकरण आपल्याला त्याच्यावरून तयार करता येतात. यामध्ये पुढे उदाहरण सोडवत असताना आपल्याला जे काही साध्य सिद्ध करायचं आहे त्याच्याकडे पाहून जर आपण उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपल्या बऱ्याचशा अडचणी ज्या आहेत त्या अडचणी कमी होऊ शकतात. तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी हे जे समीकरण सिद्ध करण्यासाठी दिलेलं आहे ते म्हणजे B वर्ग बरोबर AC. या समीकरणामध्ये डावी बाजू आणि उजवी बाजू अशा दोन बाजू आहेत. डाव्या बाजूमध्ये B चा वर्ग आणि उजव्या बाजूमध्ये A गुणिले C म्हणजेच AC या किमती आपल्याला समान दाखवायच्या आहेत. त्यासाठी समीकरण 2 जे आहे त्याचा जर आपण वर्ग केला तर आपल्याला खालील किंमत मिळते. ते पहा, याच्यामध्ये समीकरण 2 मधल्या AR 2n R चा घातांक 2n वजा 1 कंसाचा वर्ग बरोबर B चा सुद्धा वर्ग. क्रिया करत असताना जी क्रिया आपण डाव्या बाजूमध्ये करतो तीच क्रिया उजव्या बाजूमध्ये करणं देखील अगत्याचं ठरतं किंवा ते आवश्यकच असतं. म्हणून हे सोडवलं असता आपल्याला या ठिकाणी मात्र तुम्हाला घातांकाचे इयत्ता 7वी आणि 8वी मध्ये जे घातांकाचे नियम आपण शिकलेलो आहोत त्या नियमांचा उपयोग जर आपण केला तर मला वाटतं ही पायरी आपल्याला समजणं जास्त सोपं ठरतं. म्हणून म्हणजे या ठिकाणी A हे पद आहे, कंसाचा घातांक 2 आहे म्हणजेच वर्ग आहे म्हणून A चा वर्ग. तसंच R चा घातांक 2n वजा 1 आणि कंसाचा घातांक 2 आहे म्हणजेच याचा अर्थ आपल्याला त्या R च्या दोन्ही घातांकित किमतींचा त्या ठिकाणी गुणाकार करावा लागेल. म्हणून या ठिकाणी पुढच्या स्टेप मध्ये आपल्याला पायरीमध्ये मिळतं की A वर्ग R चा घातांक 2 कंसामध्ये n वजा 1 बरोबर B वर्ग. म्हणून A वर्ग R चा घातांक या बाहेरच्या 2 ने किंवा सहगुणक 2 या पदाने कंसातील प्रत्येक पदाला गुणलं असता आपल्याला पुढील स्टेप मिळते ती म्हणजेच R चा घातांक 4n वजा 2 बरोबर B वर्ग आणि याला आपण समीकरण नंबर 4 असं म्हणू. पुढे उदाहरण सोडवताना समीकरणामधली AC म्हणजेच उजवी बाजू जी आहे त्याचा विचार केला असता जी प्रथम 3 समीकरण आपण तयार केलेली आहेत त्याच्यामधल्या पहिले समीकरण आणि तिसरे समीकरण यांचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला पुढील पायऱ्या मिळतात. त्यामध्ये AR चा घातांक n वजा 1 गुणिले AR चा घातांक 3n वजा 1 बरोबर A गुणिले C. या ठिकाणी सुद्धा आपल्याला घातांकाच्या नियमाप्रमाणेच पाया समान असेल तर त्याच्या घातांकाची आपण बेरीज करतो. हा साधा नियम जो आहे घातांकाचा तो पाळणं जास्त सोपं ठरतं. म्हणून
आणि या ठिकाणचा ए, या दोघांचाही घातांक या ठिकाणी 1 असल्यामुळे त्या दोघांची बेरीज होते 2, म्हणून ए चा घातांक 2. तसंच आर चा घातांक n वजा 1 आणि दुसऱ्या पदामधील आर चा घातांक 3 वजा 1 यांची देखील आपल्याला बेरीज केली असता आर चा घातांक n वजा 1 अधिक 3n वजा 1 बरोबर AC. आणि पुढील स्टेप मध्ये आपल्याला a चा घातांक 2 आर चा घातांक 4n वजा 2 बरोबर AC हे नंबर 5 चं समीकरण मिळतं. मित्रांनो, समीकरण नंबर 4 आणि समीकरण नंबर 5 या दोन समीकरणांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला त्या दोन्हीही समीकरणाच्या डाव्या बाजू म्हणजेच a वर्ग r 4n वजा 2 आणि a वर्ग r चा घातांक 4n वजा 2 ह्या दोन्ही किमती समान मिळतात. याचाच अर्थ समीकरणाच्या जर डाव्या बाजू समान असतील तर समीकरणाच्या उजव्या बाजू देखील समान असतात. या नियमाप्रमाणे आपल्याला b वर्ग बरोबर AC हे सिद्ध करता येते. त्याचप्रमाणे आणखीन एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण जे आहे ते उदाहरण देखील आपल्याला पुढे पाहायचं आहे. त्यासाठी उदाहरण पहा. एका भूमितीय श्रेणीतील 3 पदांपैकी पहिल्या 2 पदांची बेरीज 8 आणि सर्व पदांचा गुणाकार जो आहे तो गुणाकार 216 एवढा आहे, तर ती पदे काढा असा प्रश्न आहे. मित्रांनो, अंकगणितीय श्रेणीप्रमाणेच भूमितीय श्रेणीच्या देखील विशिष्ट पदांच्या संदर्भामधली माहिती आपण लेखामध्ये पाहिलेलीच आहे. त्या माहितीप्रमाणे या ठिकाणी आपल्याला भूमितीय श्रेणीतील ती 3 पदे कोणती ते योग्य अक्षरांनी मानणं जास्त गरजेचं आहे. त्यासाठी भूमितीय श्रेणीतील पहिले पद बरोबर a छेद r, भूमितीय श्रेणीचं दुसरं पद बरोबर a आणि तिसरे पद बरोबर ar अशा पद्धतीनं ती 3 पद मानल्यास आपल्याला पुढे उदाहरण सोडवणं जास्त सोपं वाटतं. त्यामध्ये पुढे उदाहरण सोडवत असताना उदाहरणामधील माहितीमध्ये ज्या काही अटी दिलेल्या असतात त्या अटींप्रमाणे जर आपण समीकरण तयार केली तर उदाहरणामधल्या जास्तीत जास्त चुका ज्या आहेत त्या चुका आपल्याला कमी करता येतात. त्यासाठी दिलेल्या अटीप्रमाणे a छेद r म्हणजेच पहिले पद अधिक a म्हणजेच दुसरे पद या दोघांची बेरीज जी आहे ती 8 एवढी दिलेली आहे. म्हणून समीकरण तयार होतं a छेद r अधिक a बरोबर 8, समीकरण नंबर 1. तसंच दुसऱ्या अटीप्रमाणे a छेद r गुणिले a गुणिले ar म्हणजेच या ठिकाणी तिन्ही पदांचा गुणाकार जो आहे तो गुणाकार 216 एवढा दिलेला आहे. म्हणून a छेद r गुणिले a गुणिले ar बरोबर 216 हे समीकरण सोडवलं असता आपल्याला हा छेदामधला r आणि या ठिकाणी अंशज ठिकाणी असलेला r ही 2 r ची पद मात्र आपल्याला कॅन्सल करता आली पाहिजेत. आणि म्हणून हे कॅन्सल केलं असता त्याच्या ठिकाणी शिल्लक राहतं तो म्हणजेच a गुणिले a गुणिले a म्हणजेच a चा घन बरोबर 216. मित्रांनो, या ठिकाणी जर या समीकरणाच्या दोन्ही बाजूंचं जर आपण घनमूळ घेतलं तर आपल्याला a ची किंमत a बरोबर 6 एवढी मिळते आणि यालाच आपण समीकरण नंबर 2 म्हणणार आहोत. ह्या समीकरण 1 आणि 2 वरून आपल्याला पुढे लिहिता येतं की समीकरण 1 मध्ये a बरोबर 6 ची किंमत ठेवू. म्हणून a छेद r अधिक a बरोबर 8 हे समीकरण नंबर पहिलं आणि याच्यामध्ये जर a बरोबर 6 ठेवला असता a छेद 6 छेद r अधिक 6 बरोबर 8 हे समीकरण मिळतं. आणि पुढे अधिक 6 चं जर आपण पक्षांतर केलं तर ते समीकरणाची बाजू बदलली असता त्याची विरुद्ध क्रिया करतील. म्हणून 6 छेद r बरोबर 8 वजा 6 ही पायरी मिळते. या ठिकाणी 8 वजा 6 यांची वजाबाकी केली असता 6 छेद r बरोबर 2 आणि
तिरकस गुणाकाराने आपल्याला r ची किंमत काढता येते आणि r बरोबर 6/2 ही किंमत मिळते. म्हणजेच या ठिकाणी जर 2 ने 6 ला भागलं तर r बरोबर 3 ही किंमत मिळते. म्हणून भूमितीय श्रेणीचे पहिले पद बरोबर a/r म्हणजेच 6/3 बरोबर 2. या ठिकाणी 3 × 3 3 2 6 भागाकार केला असता आपल्याला पहिलं पद जे आहे त्याची किंमत मिळते 2. तसंच दुसरे पद बरोबर a बरोबर 6 आणि तिसरे पद ar बरोबर 6 × 3 बरोबर 18. अशा रीतीनं वेगळ्या प्रकारची देखील उदाहरणं आपल्याला सोडवता येतात. आणखीन एक उदाहरण पहा. जर x आणि 46 मधील अंकगणितीय मध्य हा भाग थोडासा पुढचा आहे, त्यामुळे याचं देखील सूत्र आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. 25 आहे तर x ची किंमत काढा असा प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्हाला अंकगणितीय मध्य a बरोबर x + y/2 हे सूत्र लिहावं लागेल. त्यासाठी a बरोबर 25 आपल्याला जी गोष्ट शोधायची आहे ती x बरोबर प्रश्नचिन्ह आणि y बरोबर 46 या किमती जर आपण या सूत्रामध्ये ठेवल्या तर आपल्याला x ची किंमत काढता येईल. म्हणून अंकगणितीय मध्य a बरोबर 25 हे दिलेलं आहे बरोबर x + 46/2. या ठिकाणी 2चं जर आपण पक्षांतर केलं तर 25 × 2 बरोबर x + 46 हे समीकरण मिळतं. या ठिकाणी पुन्हा 46चं पक्षांतर केलं असता 25 × 2 50 वजा 46 बरोबर x आणि म्हणून x बरोबर 4 ही किंमत आपल्याला मिळू शकते. म्हणून x ची किंमत बरोबर 4. आणखीन एक उदाहरण पहा. हे भूमितीय मध्य जे आहे त्या भूमितीय मध्याचा गुणधर्मानुसार उदाहरण सोडवायचं आहे. त्यामध्ये जर x - 12 व x + 36 यांचा भूमितीय मध्य x असेल तर x ची किंमत काढा असा प्रश्न आहे. मित्रांनो, त्यासाठी देखील आपल्याला भूमितीय मध्याचं सूत्र माहित असणं गरजेचं, ते देखील लेखामध्ये आपण पाहिलं असेल. म्हणून g म्हणजेच भूमितीय मध्य बरोबर अधिक वजा वर्गमुळामध्ये xy हे त्याचं सूत्र. यामध्ये जर आपण x आणि y च्या किमती ठेवल्या तर समीकरण मिळतं x बरोबर अधिक वजा वर्गमुळामध्ये x - 12 गुणिले x + 36 या दोन कंसांचा गुणाकार. पुढील पायरीमध्ये जर या समीकरणाच्या दोन्ही बाजूंचा वर्ग जर केला तर x² बरोबर या ठिकाणी वर्ग केल्यामुळं वर्गमुळाचं चिन्ह निघून जाईल. ही पायरी मात्र तुमच्या आठवणीत ठेवणं जास्त गरजेचं. या ठिकाणी बऱ्याचशा विद्यार्थ्यांची चूक होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून x² बरोबर x - 12 गुणिले x + 36 या दोन कंसांचा गुणाकार. x² बरोबर जर आपण प्रथम पद की जे गुणधर्म आपण इयत्ता 6वी मध्ये शिकलेलो आहोत की दोन कंसांचा गुणाकार कशा पद्धतीने करतात ते जर आपल्या आठवणीत असेल तर ही पुढची पायरी आपल्याला सहज समजून घेता येऊ शकते. म्हणून x ने x ला गुणलं x², x ने अधिक 36 ला गुणले अधिक 36x, वजा 12 ने x ला गुणलं वजा 12x आणि वजा 12 ने अधिक 36 ला गुणलं तर वजा 432. म्हणजेच x² बरोबर x² अधिक 24x. या ठिकाणी 36x आणि 12x यांच्या चिन्हाकडे तुमचं लक्ष जास्त वेधलं गेलं पाहिजे. त्या ठिकाणी पहा 36x चं चिन्ह धन आहे तर 12x चं चिन्ह हे ऋण आहे. मित्रांनो, या ठिकाणी भिन्न चिन्ह असतील तर त्या पदांमधील सहगुणकांची वजाबाकी करायची असते, हे मात्र आपल्याला विसरून चालणार नाही. म्हणून x² वजा x² अधिक 24x वजा 432 या ठिकाणी डाव्या बाजूमधला जो x² आहे त्याचं जर आपण उजव्या बाजूमध्ये पक्षांतर केलं तर पुढील पायरी अशा प्रकारची मिळते की 0 बरोबर म्हणजे हा x² या ठिकाणी गेलेला आहे.
शून्य बरोबर एक्स वर्ग वजा एक्स वर्ग अधिक 24x वजा 432. या ठिकाणी एक्स वर्ग आणि वजा एक्स वर्ग ही देखील पद तुमची काय होतील, कॅन्सल होतील किंवा त्याचं निरसन होईल. म्हणून पुढची पायरी आपल्याला मिळते की हे वजा 432 जे आहे ते समीकरणाच्या डाव्या बाजूला आपण घेऊन आलो तर 432 बरोबर 24x ही किंमत मिळते. आणि जेव्हा 24 चा आपण पक्षांतर करू म्हणजेच 432/24 बरोबर x आणि हा भागाकार केला असता x बरोबर 18 ही किंमत आपल्याला मिळते. याचाच अर्थ विचारलेल्या प्रश्नामधल्या x ची किंमत जी आहे ती म्हणजे 18. विद्यार्थी मित्रांनो, यशस्वी भवच्या मागील 2 भागांमध्ये आपण अंकगणितीय श्रेणी व भूमितीय श्रेणी या प्रकरणाविषयी चांगल्या प्रकारची चर्चा केलेली आहे. या चर्चेमधून बऱ्याचशा समस्यांचं निरसन जे आहे ते निरसन करण्यात आलेलं असून तरी देखील आपणास जर काही समस्या असतील किंवा काही अडचणी असतील तर यशस्वी भव किंवा लोकसत्ता याच्यावरती ईमेल करून आपण आपल्या शंका विचारू शकतात आणि त्याचं निरसन देखील करून घेऊ शकता. धन्यवाद.